बीटाची भजी बनवण्यासाठी इथे मी 2 मोठ्या वाट्या बेसन घेतलं आहे. 3 मीडियम आकाराचे बीट घ्यायचे आहेत, त्यांचा किस करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जसं मी दाखवत आहे तसं त्यात घालायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये 2 मीडियम टॉमॅटो, परत 1 कांदा, हिरवी मिरची, जिरा, लसूण आणि आलं किसून घ्यायचं आणि कढीपत्ता त्यामध्ये घालायचा आहे. आणि त्यानंतर भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर जो आहे तो घालायचा आहे त्यामध्ये. आणि यामध्ये पाणी लागत नाही. त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे आणि इथे जेवढी लागेल तेवढी हळद आणि अर्धा चमचा मी मिक्स मसाला घातलेला आहे यामध्ये. हे मिश्रण ना चांगलं एकजीव हाताने तुम्ही करू शकता. ह्यामध्ये जराही पाणी घालायची गरज नाही आहे, कारण बीट असतं त्यामध्ये भरपूर पाणी असतं आणि ते अशा प्रकारे मिश्रण होऊन जातं. जर पातळ असेल तर त्यामध्ये तुम्ही बेसन घाला, ते थोडं घट्ट होईल. आणि हे असं आहे की हाताने तुम्ही हे करून घ्या, हाताने घालायची गरज नाही. ते चमच्याने जसं मी दाखवते तुम्हाला तसं तुम्ही चमच्याने घालू शकता. आणि खाली चिकटतसुद्धा नाही आहे, कुरकुरीत होत आहेत. पलटीसुद्धा तुम्ही नंतर शेकून झाल्यावर ते करू शकता. असं तुमची छान अशी कुरकुरीत भजी तयार होतील आणि तुम्ही चटणी वगैरे करू शकता. ठीक आहे. लहान मुलांना दिली तर समजतसुद्धा नाही की ही कांद्याची नसून बीटाची भजी आहे. ठीक आहे. मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे. हे बघा, मऊ असेल आतमध्ये, छान अशी झालेली आहे बीटाची भजी.